आज वस्तुस्थिती पेट्रोल डीलर असोसिएशनचे म्हणजे पेट्रोल डिझेल कंपन्यांचे प्रतिनिधी, गॅस पुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून समोरासमोर चर्चा केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनिक सिच्युएशन जिल्ह्यात होईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये नाही. जिल्ह्यामध्ये पुरेसा गॅसचा साठा आहे. आपल्याला जो गॅस रिफ्युएल म्हणजे रिफिलिंग करून मिळतो, फ्युलिंग नाही रिफिलिंग करून मिळतो, तो या बाजूला मिरज मध्ये आहे आणि या बाजूला वाई मध्ये आहे. दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मी समक्ष आज बैठकीमध्ये बोललो. तिथनं तो भरून देण्यासाठीची व्यवस्था सतर्क आहे आणि गेल्या तुम्हाला जो काही निर्धारित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते तुम्हाला भरून देण्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे गॅसची कुठेही जिल्ह्यामध्ये टंचाई नाही. त्यामुळे नाहक ग्राहकांनी, नागरिकांनी गॅसच्या डीलरच्या गोडाऊन समोर किंवा डीलरच्या शोरूम समोर रांगा लावू नये असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी सुद्धा जिल्हावासियांना या ठिकाणी आवाहन करतो. नंबर 2, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. एक अशा पद्धतीचं काहीतरी चर्चा होती की उधारीवर किंवा क्रेडिटवर कंपन्या डिझेल पेट्रोल पंप धारकांना देत नाहीत, पण ही पूर्ण कंपन्यांची नॅशनल पॉलिसीच आहे. तरी सुद्धा आपल्या रिजनलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक दिवसाचं क्रेडिट आमच्या कंपन्यांनी द्यायचं केलेलं, म्हणजे सकाळी जरी वाहन गेलं लोडचं संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी आम्हाला ते पैसे आमच्या डीलरकडनं आले तरी त्याच्यासाठी आम्ही अडवत नाही. त्यामुळं डिझेल पेट्रोल याचा सुद्धा पुरेसा साठा आपल्या जिल्ह्यात लागणार तेवढा आपल्याकडे उपलब्ध आहे. कुणीही नाहक ओव्हर पेट्रोल भरू नये. माझी जिल्हावासियांना विनंती आहे. 1-2 किस्से आपण टीव्हीवर पाहिले. जास्त 2 चाकी गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि त्याचा भडका झाला. सुदैवानं कोण त्याच्यात दगावलं नाही, पण त्यामुळं धोका देखील होऊ शकतो. काही लोकांना सवय असते खेडेगावामध्ये की टाक्या भरून ठेवायच्या डिझेलच्या पेट्रोलच्या घरामध्ये, ते सुद्धा धोकादायक आहे. असं सुद्धा कोणी करू नये. जेवढा आवश्यक आहे तेवढा साठा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं कुठेही पॅनिक कंडिशन नाही आणि अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आम्ही मी जरी अधिवेशनामध्ये होतो तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची बैठक घेतलेली आहे आणि जिल्ह्यामधली परिस्थिती म्हणजे ट्रॅकवरती आहे. कुठेही जिल्ह्यात आपण रेशनिंग म्हणजे कसं 200 रुपयाचं 2 चाकीला मिळेल, 1000 रुपयाचं 4 चाकीला मिळेल असं बंधन कुठेही पेट्रोल पंप धारकांवर, पेट्रोल पंप मालकांवर, चालकांवर आपण जिल्ह्यामध्ये घातलेलं नाही आणि घालणार देखील नाही. त्यामुळं जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. ही झाली पेट्रोल, डिझेल, गॅस या संदर्भातली परिस्थिती. 4-5 बैठका मी घेतल्या. त्याच्यामध्ये पाटणच्या नॅशनल हायवेचा प्रलंबित रस्ता होता, त्याची एक बैठक घेतली. काही न्यायालयीन प्रक्रिया होत्या, त्या 2-3 दिवसात न्यायालयाचा निर्णय येण्याचा अपेक्षित असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात जो न्यायालयाचा निर्णय येईल त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना मी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. जो न्यायालयाचा आदेश येईल त्याप्रमाणे अतिक्रमण काढा म्हणले तर तातडीनं काढलं जाईल. आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी 2 महिन्यात आज कबूल केलं मीटिंगमध्ये की धांडे पूल सुद्धा नवीन बांधकाम आणि रामापूर पाटण ते पाटण हद्दीच्या बाहेरचं जे रस्त्याचं रुंदीकरण राहिले ते 2 महिन्यात पूर्ण करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं. म्हणजे ह्या पावसाळ्याच्या आत जो पाटणचा रस्ता इतके दिवस रखडलेला होता 2 महिन्यात पूर्ण करून देण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीने आणि त्या एजन्सीने या ठिकाणी मान्य केलेलं आहे. बाकी काही पुनर्वसनच्या बैठका होत्या, काही फॉरेस्टच्या बैठका होत्या. नियमित सव्वा महिना अधिवेशनात गेल्यामुळे मला बैठका घेता आल्या नव्हत्या. त्या नियमित बैठका मी घेतलेल्या आहेत. काही प्रश्न असतील तर विचार. साहेब, तुम्ही एलपीजीच्या बद्दल बोललात, तर कमर्शियल एलपीजीच्या बद्दल काय निर्णय आहे? कारण पर्यटन स्थळांवर खूप मोठा प्रॉब्लेम. 20% कोट्यातनं द्यायचं ना, त्याला उपलब्ध कोट्यातनं 20% द्यायचंय केंद्राच्याच गाईडलाईन्स आहेत. त्यामुळं काही साताऱ्यासाठी वेगळ्या नाहीत, पुणे मुंबईसाठी वेगळ्या नाहीत. जनरल गाईडलाईन्स राज्यासाठी एकच आहेत, म्हणजे केंद्रानं दिलेल्या आहेत. त्यामुळे 20% बरोबर ना मॅडम,
देणाऱ्या समजा 100 सिलेंडर आले तर 20 सिलेंडर कमर्शियलला आणि 80 सिलेंडर घरगुती ग्राहकांना असंच कमर्शियल सिलेंडर वेगळे आहे. वेगळे आहे. सर रॉकेलचा पण प्रश्न आहे रॉकेल पण देणार असेल एकनाथ या हो सर रॉकेल देणार आहेत का आम्ही तयारी करून ठेवलेली आहे राज्य सरकारने. बरं. आमच्याकडे समजा तशी काय परिस्थिती उद्या कसं आहे काय परिस्थिती समजा आलीच तर आपल्या हातात काय असावं म्हणून आम्ही व्यवस्था राज्य सरकारच्या स्तरावर करून ठेवलेली आहे.